थँक्यू सो मच सोनू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड राऊंड ही सेकंड मॅच. एका बाजूने पाहिले तर गावदेवी आपटी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिले तर आता नालिंबी संघ आहे. दोन्ही संघ नामांकित. आता या मॅचला देखील मजा येईल. अगदी मागील मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली तिथे पहिल्या सत्रामध्ये. खरं तर नक्कीच मांजरली संघाने तो सामना एका हाती मित्रमंडळाने जिंकला. त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूयात. खरं तर क्वालिफायच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचले. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन. जाऊयात या मॅचच्या दिशेने. परंतु आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. दोनही संघ एकाच ताकदीचे आहेत. म्हणजे आता याही मॅचला मजा येईल. खर तर नालिंबी गावाचे जाबाय चंद्रकांत फराड खरं तर यांच्या माध्यमातून नालिंबी संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने जिथे दोन्ही सलामीवीर ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सचिन आणि सागर दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. मागील मॅच मध्ये काय प्रतिम बॅटिंग केली होती. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती इथून फटका प्रतिम होता. परंतु तिथून फिल्डिंग करत असताना पराग होते तिथे थोड्याशा चुका झाल्या. परंतु तदनंतर आपली चूक तिथे लगेच सुधरवली आहे आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथनं मिळतील. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवान चेंडू इथे फटका फसला होता. असं वाटलं होतं की कॅच होईल परंतु तिथे अगदी खेळाडू थोडेसे दूरवर होते. अगदी लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू पर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. स्वतः स्किड झाले परंतु बॉल मात्र सोडला नाहीये. आणि याही बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 4 षटकांची ही लढत. अगदी नालिंबी संघ जो सातत्याने बॅटिंग साठी जनला जातो आणि तो संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतो. इथे यॉर्कर लेन सन्मान दिल्यास भाग पाडलाय. इथे रनआउटची संधी आहे. पंच काय इशारा करतील. यस आता मात्र पंचांनी इथे हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. खरं तर आमचे अनुभवी पंच देबा भुईर सर. यस योगीराज सर आपला सॉफ्ट सिग्नल काय. यस नॉट आउट आहे परंतु आता इथे देखील चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आता नक्कीच हा निर्णय सोपवलाय. यस नॉट आउट आहे या ठिकाणी. नक्की या ठिकाणी खरं तर योगीराज सरांचे आपण आभार व्यक्त करूयात. व त्यानंतर आमचे खरं तर नामांकित पंच चला मॅच ऑन. रिव्हर्सचा प्रयत्न. मागील बॉल वरती रनआउट इथे वाचले होते परंतु इथे मी तुम्हाला कदाचित हा चुकीचा निर्णय होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतात सरळ चेंडू यष्टांवरती. यष्टा उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज बाद. धक्का हा पहिला लागतोय सागरच्या स्वरूपात. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी सागरनं मागील मॅच मध्ये धाबांचा पाऊस दाखवला होता परंतु तो सागर आता या मॅच मध्ये अगदी शांत झालाय. कारण की रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट मात्र समोरच्या टीमला दिलाय.
5 या धाव संख्येवरती पहिला विकेट इथे गमावला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये खरं तर बड्डे बॉय अर्थातच राकेश मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथून खेळले जातात, परंतु याही बॉलवरती एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 6 या धाव फलकावरती. सध्या तरी या मॅच मध्ये नालेंबी संघ आता एका धाब्यासाठी संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये काय प्रतिम सुरुवात झाली होती, परंतु या मॅच मध्ये आज जसा सागरचा विकेट आला तसा मी तर म्हणे नक्कीच संघ थोडासा मी तर म्हणे आताचा हा चेंडू चांगला आहे, परंतु डीप मध्ये पुन्हा एकदा पराग, अगदी पराग नावाची ही भिंत, चांगली फिल्डिंग तिथे करत असताना पराग या ठिकाणी याही बॉलवरती सिंगल. पाहता पाहता षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 या धावफलकावरती. भरपूर चांगली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना टीम गावदेवी आपटी संघ. गावदेवी आपटी म्हटलं तर याच परिसरातील खरे तर नामांकित संघ आहे. त्याच दरम्यान आम्ही खरं तर विनंती करू मान्य श्री दिनेश मार्के साहेब यांना विनंती श्री आपण सर्व व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इथून षटक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकामध्ये अगदी गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनीषने अवघ्या 7 धावा खर्च केला. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज आर्यन. पहिलाच बॉल आर्यनांचा स्लोवर बनवता लव फुल टॉस बॉल, परंतु इथून नक्कीच सचिनला बीट करणारा हा चेंडू. ऍक्शन रिप्ले पाहतोय, अगदी बैठक शॉट खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. नालिंबी संघाला या मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एका धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच संघर्ष करावा लागतो. यस पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून इथून एक धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये खरं तर बड्डे बॉय राकेश, ज्यांना मागील मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, परंतु सध्या याही मॅच मध्ये राकेशला स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागेल. आणि जर राकेश यांचा विचार केला तर ते सातत्याने पॉवरफुल फटक्यांसाठी त्यांना जाणलं जातं. ऑन साइडला खेचलाय फटका, इथे फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑन रिदन मधून सरळ स्ट्रेट धावत आले आणि कटिंग कॅच या ठिकाणी जज केली जाते. बड्डे बॉय राकेशला जावं लागेल डकआउट मध्ये आणि कनेक्ट विकेटचा बदन फलंदाज बाद. नक्कीच आज नक्कीच आमचे मान्यवर देखील या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतील. खरं तर मान्यवरांचं देखील या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत आमचे संपूर्ण आयोजन कमिटी. जय हनुमान क्रिकेट संघ डोके आयोजित जय हनुमान चषक 2025-26 हे पर्व अगदी भरपूर चांगली या ठिकाणी ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी देखील पवेलियन तदनंतर खेळाडूंसाठी देखील आहे. इथे देखील वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर आणखीन पेस, आणखीन एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा विकेट मिळतो गोलंदाजांना तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास नेहमीच उंचावला जातो आणि याही ठिकाणी आपण पाहतोय तेच घडत असताना आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. आताचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय, ढकललाय, पुश केलाय, परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज आर्यन यंगस्टर आहेत, जिद्दी आहेत. मैदानाच्या आतमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत सर्व काही दाखवतोय आर्यन. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
9 धाबा. हा देखील फटका चांगला आहे. सातत्याने आपण पाहतायत सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जात आहे नालिंबी संघाच्या माध्यमातून. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 10 धावा. खरं तर नालिंबी संघानं आज सर्वाधिक धावा बनवल्या होत्या आणि आता त्याच संघाला या मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी सध्या नक्की झगडावं लागते. धावांसाठी इथून मी तर म्हणेन संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर जबल 7 धावा खर्च केला गोलंदाज मनीषनं, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना आर्यननं. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 पराग. यॉर्कर सटेक चेंडू अगदी आपण पाहिलं तर प्रथम टप्प्यावरती गोलंदाजी सध्या पराग करतोय. पहिलाच बॉल मी तर म्हणेन पकडून फेकला होता. अगदी फलंदाज सचिनच्या सरळ मी तर म्हणेन पायामध्ये हा चेंडू होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. गावदेवी आपटी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेन, परंतु आता इथून चॉप केलाय. बॉलला पाठवलं सरळ कव्हर्स मध्ये. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे मिळेल ते फक्त एकच धाव. पुन्हा एकदा मिळाली म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 11 या धावफलकावरती. सातत्याने एका धाब्यासाठी आता इथून संघर्ष करावा लागतोय नालिंबी संघाला. गुड लेग स्पॉटचा बॉल. इथे बॅटची एज आणि आता इथे फलंदाज बाद. पियुष मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का लागतोय टीम नालिंबी संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आतिश. आता इथून आतिशला देखील आतिशबाजी करावी लागेल कारण की संघ आता इथून अडचणीत सापडलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर लेन, परंतु आता हा चेंडू ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर. रिटर्न क्रीजच्या बाहेर. या पंचांचा इशारा इथून पाहिलं तर व्हाईट बॉल. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परागचा राहिला, परंतु तिथे वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. एक अवांतरता प्रयत्न मिळतीये. तेरा धाबा धावफलकावरती आहेत. खरं तर ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर ते आमचे मान्यवर, ते आमचे पाहुणे. खरं तर आपण पाहत आहोत अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती शैलाताई बोराडे यांच्या ठिकाणी आगमन होते. वेलकम मॅडम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती आपण पाहतो सर्वांच्या लाडक्या सौभाग्यवती ताई खरं तर शैलाताई बोराडे त्यांचे ह्या स्पर्धेमध्ये खरं तर आगमन झाले. ताई आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्वच आम्ही मान्यवरांना विनंती करू आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषक 2025-26 हे पर्व आणि या स्पर्धेत खरं तर जे आमचे प्रमुख अतिथी आहेत खरं तर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती शैलाताई बोराडे खरं तर त्यांचे या स्पर्धेमध्ये आगमन झाले. तर आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे नालिंबी विरुद्ध गावदेवी आपटी या दोन संघादरम्यान ही मॅच. आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा बनल्या गेल्यात नालिंबी संघाच्या माध्यमातून.
परंतु शेवटचे षटक आणि त्या शेवटच्या षटकात सातत्याने आता गावदेवी मित्रपणे सातत्याने नालिंबी संघाला आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. सलामीवीर फलंदाजांना आता इथून सातत्याने सिद्ध करावा लागेल. इथे आपण पाहतात गुडलँड शॉटचा बॉल ऑन साइडला उडवला, फटका इथे अप्रतिम आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय बॅटमधनं षटकार. पहिल्याच बॉल वरती चिंटूचं स्वागत केलं षटकारानं. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 21 धाबा. पुन्हा एकदा हा फटका दमदार आहे. गॅप मध्ये खेळले, डीप मध्ये आपण बघता लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल वरती दोन्ही खेळाडू सध्या तरी समाधानी आहेत. 22 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 4 चेंडू आहेत. अगदी या धाव फलकाला जर का 30 ते 35 पर्यंत नेलं तर देखील सन्मानजनक धावसंख्या बनवू शकेल. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एस्टार जाणारा चेंडू. यस, पंचांचा निर्णय तोच. डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये हा चेंडू. त्याच दरम्यान संजय दादा भुईर यांना विनंती करू की यस त्यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा. जय हनुमान चषकात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अगदी या ठिकाणी चेंडू यांचा मागील चेंडू काय अप्रतिम होता. जसा टप्पा पडला जसा आतमध्ये येणारा चेंडू होता. आणि तिथे पंचांचंही पुन्हा एकदा कौतुक करूयात. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहिलं. समोर चेंडू होता, त्याला समोरच पाठवलाय गॅप मधून. तिथे खेळाडू पोहोचलेत शेवटच्या मोमेंटला. अगदी रिले फील्डिंग, अगदी दोघांचा कॉम्बिनेशन बरोबर चांगला. तिथे आपल्या टीम साठी जबल 2 धावा वाचवल्या त्या दोघांनीही. चांगली फील्डिंग. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहूयात. एकाने बॉल अडवला, दुसऱ्याने बॉल उचलून फेकला. म्हणजेच दोघांची ही चांगली कामगिरी या चेंडूवरती. 2 धावा मिळाल्यात. टीमची टोटल 26 धावा. शेवटचा बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, परंतु बॉल जाईल सरळ फाईन लेगला. तिथे पराग आहेत, सुका होणार नाहीयेत. एक धाव तर कंप्लीट आणि इथे एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 4 हे कंप्लीट झालंय. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 27 बनल्या गेल्या आणि 28 धाबा संख्येचं टार्गेट उभारलंय. खरं तर आज नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमच्या सर्वांच्या लाडके खरं तर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती शैलाताई बोराडे खरं तर त्यांचं आज नक्कीच या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा या जय हनुमान चषकाच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक स्वागत. आणि नक्कीच त्यांचं देखील आपण थोड्या वेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला नक्कीच आर्थिक चांगलं सहकार्य लाभलं गेलं. आणि शैलाताई बोराडे यांचा आम्ही पुन्हा एकदा जय हनुमान क्रीडा मंडळ डोके व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊयात आपण व्यासपीठावरती. खरं तर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती शैलाताई बोराडे त्यांचा आपण या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. चला कॅमेरामॅन आपण व्यासपीठाकडे नक्कीच कव्हर करायचा आहे. या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत. आम्ही विनंती करू या ठिकाणी संजयजी भोईर साहेबांना की आपला शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. यस, संजयजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते या ठिकाणी अंबरनाथ पंचायत समिती माजी सभापती शैलाताई बोराडे यांचा आपण हा मान सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती असेल, ताईंचा सन्मान होतोय, सर्वांना विनंती असेल आपण टाळ्या वाजवायच्या आहेत. खरं तर आपल्या या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेत आलात तर आपला आम्ही पुन्हा एकदा जय हनुमान क्रीडा मंडळ ढोकेगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेत आपण आलात, पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. व त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती संजयजी बोराडे संजयजी भोईर यांचा देखील आपण मान सन्मान करूयात. आम्ही विनंती करू आमचे
चला लगेच जाऊयात याही मॅचच्या दिशेने जिथे 27 बनला गेला आणि 28 धावसंख्येचा टार्गेट मात्र देण्यात आलाय तो म्हणजेच गावदेवी आपटी संघाला 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आणि आता या धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या जातील की रोखल्या जातील याचा धावतं विवरण आपण ऐकूयात पुन्हा एकदा सोनू सरांच्या आवाजात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज आपण जर पाहिलं तर सर्वांच्या प्रेमापोटी अगदी या ठिकाणी पाहायला मिळाला पंचायत समिती अंबरनाथ माजी सभापती शैलताई बोराडे त्यांचं इथे आगमन झालं गेलं आणि त्यांचं देखील आपण मान सन्मान निश्चितच केला. अगदी आपण जर पाहिलं तर मॅच कडे वळूया. आज इथे 28 बनवायच्या 24 बॉल मध्ये 28 लो स्कोरिंगची मॅच आहे. परंतु आपण जेव्हा लो स्कोरिंगच्या मॅचेस पाहतो ना तेव्हा तुम्हाला हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. एका साईडने पण पाहतोय अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जनार्दन आणि त्याच्या साथीनं मनीष पाहायला मिळतात. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज तयार. P1चा पहिलं षटक ऋषिकेश. ओव्हर नंबर 1 मध्ये 24 बॉल 28 ची गरज. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल इथं आपण पाहतोय ब्लॉकरचा बॉल होता. अगदी आपण पाहिलं गेलं तर पंचायत समिती अंबरनाथ माजी सभापती सन्माननीय शैलाताई बोराडे या ठिकाणी उपस्थित होता. मात्र इथून ते रवाना होतात. आपला प्रभास सुखाचा हो. परंतु इथून आपण जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. यावेळेस आपण पाहतो लॉफ केलाय. मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय मिड विकेट रिजनला. अगदी खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. त्यांच्या आभागाच्या बाहेर झेल होता. सागर वेगाने आले होते बॉल वरती परंतु चेंडू फरार होईल. मिळतील धाबा 4 चौकार. अगदी 28 धावा बनवायच्या सध्या तर आपण पाहतोय आई गावदेवी आपटी संघ 28 धावांचा पाठला करत असताना दुसऱ्याच बॉल वरती इथे टोकल्या चौकार. फलंदाज मनीषला आपण पाहतो चांगली सुरुवात आतापर्यंत करत असताना लो स्कोरिंगची मॅच परंतु शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच ही जाऊ शकते. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट न इथून पाहायला आपण फेकून दिलंय मिड विकेट रिजनला. सागर आहे परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जिथून अगदी एकच धाव कंप्लीट केली होती. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न होता परंतु मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळाला 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मध्येने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 6 धाबा फलकावरती आपण पाहतो या ठिकाणी पगले मांडरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 3 चेंडूची फेकी झाली. एक विकेट नाही आणि एकंदरीत 6 धावा परंतु फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा पार. फलंदाज मनीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. का बाद. इथून आपण जर पाहिलं गेलं तर 28 धावा दाफलकावरती कंप्लीट केल्यात. दाफलकावरती आपण पाहतोय 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड या ठिकाणी पाहिलं गेलं तर गोलंदाज ऋषिकेश वरती आता या ठिकाणी हल्ले चढवले जातात. सध्या तरी आपण पाहतोय इथून पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धाबा सध्या तरी येतात दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर सध्या सेट झालेत. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धाबा आतापर्यंत त्यांनी कुठून काढलं. शेवटचा बॉल या ओव्हरचा पाहायला मिळतो. अगदी 28 धावा बनवायच्या. जो संघ जिंकेल तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. परंतु कोणता संघ इथून जाईल तिसऱ्या फेरीमध्ये मांजरी टीमच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. 13 धाबा दाफलकावरती. यावेळेस शॉर्टअप लेनचा बॉल इथे आपण पाहतो फटका एक्झिक्युट केलाय लॉंग ऑनला. अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. 17 धाबा दाफलकावरती. अर्धा पल्ला इथून सेट केलाय. जवळपास 28 बनवायच्यात. अजून याचा विचार केला तर येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 11 धावसंख्येची गरज. म्हणजे पहिलाच
ओव्हर मध्ये संपूर्णपणे या मॅचची आभा काढली आहे. 18 बॉल 11ची गरज. कदाचित 2 मोठे फटके या मॅच मध्ये फिनिश करतील, परंतु इथून आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अतिश आलेत. 18 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील ज्याने आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार लगावलाय तोच फलंदाज मनीष ऑन स्ट्राईक आहेत. शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल. कदाचित फलंदाज मनीषनं आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे, परंतु पंच त्या ठिकाणी सहमत नाहीये. इथून समन डिलिव्हरी डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. कदाचित पहिला बॉल देखील अशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीच्या बॅट मधून षटकार. पूर्णपणे या मॅच मध्ये आभा काढली आहे. नाळिंबी टीम सध्या तरी आपण पाहतोय पूर्णपणे बागपुटला ढकलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावसंख्येवरती. 5 धावसंख्येची गरज. तुम्ही विचार केला तर 15 बॉल 5 ची गरज. मॅच मजा नाही आहे, कारण बॉल भरपूर आहेत आणि धाबा कमी आहेत. कदाचित उलट समीकरण असतं तर मॅच मध्ये भरपूर मजा आली असती, परंतु 15 बॉल आणि करायच्यात 5 धाबा. यावेळेस ब्लॉकचा बॉल इथं आपण पाहतोय. अगदी एक धाव कंप्लीट केली आहे, तर एकच धावेवरती समाधान वागते करत असणार दोन्ही फलंदाज. इथून स्पष्टपणे चित्र दिसतंय की इथून 14 बॉल आणि 4 ची गरज. पहिल्याच ओव्हर मध्ये सामन्याची आभा काढली आणि तिथून नाळिंबी टीमला बॅकफुटला ढकललंय. आई गाव दिव्या आपटी संघ सध्या तरी फार टच मध्ये पाहायला मिळतोय. अगोदरच खेळत अगदी व्हेरिएशन दाखवलं या बॉल वरती. गोलंदाज अतिश इथे पंचामाला सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकील. 25 धावा दाफलकावरती. स्कोर इन द बोर्ड आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा बॉल स्टील टू गो. यावेळेस बिग हिट फटका एक्झिक्युट केला. चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. विजयी स्ट्रोक आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती होता मनीष आणि मनीषच्या बॅट मधून अभिजय स्ट्रोक आलाय. षटकार. चला आई गावदेवी आपटी आणि त्याच्या विरोधात मांजरली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर त्या ठिकाणी टॉस केला जाईल. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊया. नॉट आउटचे खेळ ज्याने भरपूर चांगले साकारली. त्याच्या बॅट मधून विचार केला तर 26 धावा आल्या. एकंदरीत अगदी गोलंदाजी करताना देखील एक विकेट ज्याने मिळवला.